नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये परत स्वागत आहे आपलं. आज आपण एक अशा देशाबद्दल बोलणार आहोत जिथे प्राचीन संस्कृती, प्राचीन चमत्कार आणि इतिहास एकत्र दडलेला आहे. तो देश म्हणजे इजिप्त. इजिप्त हा नॉर्थ आफ्रिकामध्ये पडणारा देश आहे आणि इजिप्तबद्दल बोलायला आज आपले गेस्ट आहेत श्री मनीष केळकर. मनीषजी, थँक्यू फॉर कमिंग. मनीषजी अनेक वेळा इजिप्तला गेलेत, स्वतः ट्रॅव्हल एजंट आहेत आणि इजिप्तची सफर आज ते आपल्याला फार रंजकपणे करून देणार आहेत. इजिप्त म्हटलं की लोकांच्या डोक्यात पहिले पिरामिड येतं आणि इथे वाळवंट येतं वगैरे वगैरे, तर आपण त्याच्याकडे येऊच हळूहळू. पण सुरुवातीला बोलू की इजिप्तला विमानाने पोचतात कसं, फ्लाईट कुठल्या कुठल्या जातात, किती वेळ लागतो साधारण? मुंबई कैरो बेस्ट फ्लाईट इज मुंबई कैरो नॉनस्टॉप. इजिप्शियन एअरलाईनची जी फ्लाईट आहे ती फ्लाईट एकदम छान नॉनस्टॉप फ्लाईट आहे आणि विथ फूड सगळं असतं. त्यामुळे आम्ही तरी ते प्रेफर करतो. ज्या गल्फ कंट्रीच्या थ्रू आहेत त्या वाया फ्लाईट्स आहेत, तर त्याचे बरेच म्हणजे फायद्यापेक्षा थोडे तोटे जास्त आहेत. त्याच्यामुळे नॉर्मल पर्यटकांना, जे पर्यटक आहेत तर त्यांना थोडंसं महाग जातं, पण सजेस्टेबल इज इजिप्शियन एअरलाइन्स विच इज सिस्टम युजर एअरलाइन्स. आणि ती चांगली आहे, त्याची सर्व्हिस चांगली आहे, नॉनस्टॉप आहे, टायमिंग चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं रात्री 12-12:30ला मुंबईतून सकाळी 6 वाजता तिथे, म्हणजे आपल्या 2.5 तास ते पश्चिमेला आहेत. त्याच्यामुळं आपल्याला ते ऑलवेज इट इज बेटर टू फ्लाय बाय इजिप्त एअर मुंबई कैरो अँड कैरो मुंबई नॉनस्टॉप. आणि फ्लाईंग टाइम किती? 5-5.5 तास? 5 तासाचा फ्लाईट. मग डिरेक्ट फ्लाईट कधी माणूस लवकर पोहोचतो? चेंज ओव्हर म्हटलं की 3-4 तास परत वेस्ट मध्ये गेले. इमिग्रेशनचा प्रॉब्लेम कधीतरी, कारण प्रत्येक देशात आता गल्फ UAEचे नियम बदलत आहेत, ह्याचे नियम बदलत आहेत. मग ते तुमचा पासपोर्ट कुठला आहे, मग त्या नियम ह्या सगळ्या कचाट्यात न पडता मुंबईत इमिग्रेशन करा आणि कैरोला पोचा, हे सगळ्यात बेस्ट. पुढचा ऑटोमॅटिक प्रश्न येतो की विजा. तर विजा सोपा आहे, अवघड आहे, काय आहे? आता आपला पासपोर्टला थोडी मान्यता जास्त मिळते, आपण जसं म्हणतोय त्याच्याप्रमाणे. तर त्यामुळे ई-विजा इज ऑलवेज अ गुड ऑप्शन. त्या लोकांचं एक लेटर लागतं. आपण त्या ज्या एजन्सीकडे आपण काम करतोय किंवा ज्या हॉटेलचे कन्फर्मेशन्स किंवा तिकडच्या ट्रॅव्हल एजन्सीचं कन्फर्मेशनचं लेटर लागतं, ते कंपल्सरी आहे. आणि ॲट द सेम टाइम तो तुम्हाला तिथे रिसीव्ह करायला तिथे इमिग्रेशन काउंटरच्या पलीकडं तोही उभा असतो. तर ते सगळं आहे. पण विजा मिळणं काही अवघड काम नाहीये, अगदी नॉर्मल प्रोसिजर आहे आणि होऊन जातो तो. म्हणजे कॉस्टली पण नाही जास्ती आणि टाइम टेकिंग नाही. 1 आठवडा इज अ गुड टाइम, सो यू कॅन गेट द विजा. आणि ई विजा आहे, त्यामुळे तुम्हाला काही कुठे जायचं यायचं नाहीये आता. मग ते फिंगर प्रिंटिंग वगैरे नाही, तसलं काही नाही. घर बसल्या विजा मिळतो तुम्हाला ईमेलवर. आणि डिनाय वगैरे काही होत नाही, म्हणजे नॉर्मली होतो सगळ्यांचा. गुड गुड. मग हे सोपं आहे, तसं काही अगदी पेपरवर कष्ट नाही. ग्रेट. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊ की इजिप्तमधलं टुरिझम पोटेन्शियल. की आता भारतीय पर्यटकाला इजिप्तमध्ये जाताना डोक्यात फक्त पिरामिड हा एक विचार असतो. तर आपण आय थिंक यात पिरामिडबद्दल बोलू, आणि पिरामिड पलीकडचं इजिप्त काय आहे जे लोकांना माहिती व्हायला पाहिजे त्याबद्दल आपण सुद्धा बोलूयात. तर आपण स्टार्ट करूयात इजिप्तची राजधानी कायरोपासनं. आपण लँड मार्ट कैरोत होतो ना, विमान सगळे कैरोतच पोहोचतात. आपण कैरोतनं सुरू की कैरोत काय बघायला आहे, तिथून पुढे आपण कसा इजिप्तचा प्रवास करतो? कैरो म्हणजे माझ्या दृष्टीनं तर आपली मुंबईचं एक म्हणजे 50% स्वरूप आहे. म्हणजे खूप छान श्रीमंत आणि एकदम अगदी वस्ती झोपडपट्टीसारखा एरिया, असं दोन्ही आपल्याला दिसतात. म्हणजे जो फरक आपण म्हणतो एकदम उच्च आणि एकदम नीच, असं दोन्ही त्या कैरोमध्ये आहेत. टुरिस्ट करता काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपण परत एकदा की नेहमीप्रमाणे आपण आपल्या ह्याच्यात राहणे हे सगळ्यात चांगलं. हॉटेल्स सगळी गिझा डिस्ट्रिक्टमध्ये, आणि पिरॅमिड्स जे आहेत, मेन अट्रॅक्शन इज पिरॅमिड्स आणि स्प्रिंग्स. तर तो सगळा गिझा डिस्ट्रिक्ट म्हणतो आपण. तर त्याच्या समोरच्याच एरियामध्ये, अगदी समोरच्या, म्हणजे ते तुम्हाला दिसतात असं सगळ्या त्या एरियात आहे. तर ते सगळ्यात मेन महत्त्वाचं मोठं अट्रॅक्शन आहे कैरोचे पिरॅमिड्स आणि स्पिंक्स. तिथे लाईट अँड साऊंड शो संध्याकाळी असतो, फक्त तो काही आठवड्यातनं 3 दिवस इंग्लिशमध्ये असतो. सो आपल्या आपली आयटनरी सेट करताना आपल्याला तिथे आपल्याला ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी तो वार येतोय ना हे आपण बघणं खूप गरजेचं आहे. कुठे तो साऊंड लाईट शो असतो? स्पिंक्सच्या बाहेरच, म्हणजे तिथेच असतो. हे स्पिंक्स म्हणजे पिरॅमिड्सच्या त्या ह्याच्यात एक भाग आहे? हो, त्याचाच एक भाग आहे. मोठी आपलं
सिंगापूरला मर्लाईन कसं आहे, किंवा आपण आपल्या पण भारतीय संस्कृतीशी पण साधारण ते आत्ता पण पुरावे मिळत आहेत की आपलं लोक तिथे जात होते आणि आपल्या संस्कृती साधर्म्य आहेच आहे, काही प्रश्नच नाही. की जसं की शरीर किंवा धड पुरुषाचं आहे आणि ते हेच आहे, तर ते तसंच ते आहे. त्याच्या दरवाज्यात तो आहे, म्हणजे असं त्याची तिथे आख्यायिका किंवा ते गाईड जे स्टोरी सांगतात त्याच्याप्रमाणे तो त्याचा रक्षक आहे, स्पिंक्स त्या सगळ्या पिरॅमिड कॉम्प्लेक्सला एंटर करताना तो एक रक्षक म्हणून उभारलेला आहे. तो माणूस, त्याला माणसाचा वर मुखवट आहे ना वरच्या बाजूला असा. अच्छा अच्छा, ओके ओके ओके. आणि मग त्या स्फिंक्स मधनं आपण पुढे पिरॅमिड बघायला जातो. नाही, त्याची स्पिंक्सची डिफरंट एंट्री आहे, पिरॅमिडची डिफरंट एंट्री असते. त्या पिरॅमिड्स खूप उंच आहेत, म्हणजे नॉर्मली खूप उंच, म्हणजे चालत जावं लागतं ते तुम्हाला, आणि सगळे अराउंड त्याच्यात फिरायला, म्हणजे उंटावरून किंवा बग्गीतून फिरायची ती एक राईड असते, किंवा हॉट एअर बलून्स तिथे आता खूप चालू आहेत, तर त्याच्यातनं पण बघता येतं. आणि जे मेन पिरॅमिड्स आहेत तर त्याच्या आतमध्ये जिथं त्या ममीज ठेवल्या जायच्या पूर्वी, आता ऍक्च्युली सेइंग आतमध्ये एवढं काही नाहीये ते, कारण जे काही बघण्यासारखं होतं किंवा तिथलं जे क्रीम होतं ते सगळं म्युझियममध्ये, इजिप्शियन म्युझियम, ते एकदम म्हणजे मस्त जसं तेही बघायचं आपल्याला. पण आता तिथं लोकांचं खूप इंटरफेरन्स होणार आणि ह्या सगळ्या, पण प्रचंड भव्य दिव्य आहे. म्हणजे तिथं ते जे दगड आणलेले कुठून वरनं जे आणले त्या नाईल नदीमधून, आणि ते सगळं, तर ते सगळं म्हणजे जबरदस्त आहे, बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे. म्हणजे दॅट इज व्हेरी ग्रेट हिस्ट्री. म्हणजे दिव्यत्वाची जे इथं प्रचिती अगदी अशा पद्धतीचं ते बांधलेलं आहे सगळं. बरोबर. मला वाटतं इजिप्तचा इतिहास 5,000 वर्षांहून जुना आहे असं लोक म्हणतात, त्याहून जास्त सहज जुना असेल. आणि कोणतेही टेक्नॉलॉजी आज आपण म्हणतो की ही टेक्नॉलॉजी ती टेक्नॉलॉजी, किंवा तर ते कसे ते एकावर एक दगड घडवले असतील पाहिजे, ते इतक्या लांबून आणले, कसे ते घडवले, ते एकमेकावर ठेवलेत, आणि ते आजही इंटॅक्ट आहेत. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की ते आजही तसेच्या तसेच आहेत. हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप त्याच्यावरती त्यांच्यावरही आक्रमणं झाली, त्यांच्यात झाली, युद्ध सगळं झाले, पण तरी ते आजही शाबूत आहेत. हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यातला जे सगळा इतिहास आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर परत एकदा चांगला गाईड पाहिजे. त्याला त्याचं इंग्लिश आपल्याला, आम्ही पर्यटकांना तर सांगतो की आम्ही तिथून सरळ त्यांना आपल्या भाषेत किंवा इंग्लिशमध्ये आम्ही एक दोन प्रत्येक साईडचे कागद बरोबर देतो, कारण शेवटच्या गाईडचं इंग्लिश ते आपल्याला मॅच होत नाही. तो काही आपण टूर मोडमध्ये पण असतो किंवा त्याचं इंग्लिश आपल्याला नाही एवढं जमत, पण तरी चांगला गाईड घेऊन तिथला लोकली गाईड असणं खूप गरजेचं आहे. म्युझियम्स सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. म्हणजे ते म्युझियम मध्ये सांगतात की ते ममीज प्रिझर्व करायला आपल्या इथून ते दालचिनी आहे, श्रीलंका आणि भारतातून मेनली सगळे इन्ग्रेडियंट्स जे तिथे ते बॉडीला लावलेत ते सगळे त्या काळी 100% ते सगळे कलंबो आणि इकडं आपल्या काय म्हणतात साऊथ इंडिया, मलबार ह्या एरियातनं सगळे एक्सपोर्ट झालेले आहेत. व्यापार तेव्हापासून होता, समुद्री मार्गाने होता, इकडून खुशकीच्या मार्गाने पण होता. त्याच्यामुळे आपलं त्यांचा कनेक्टही आहे. ठीक आहे, देवळं किंवा संस्कृती वेगळी आहे, पण त्याची त्यांनी हे करायला, म्हणजे ते प्रिझर्व करायला मटेरियल वापरलं त्याकडनं आलेलं आहे. येस, अगदी 100%. आणि त्यांनी ते स्पेसिफिकली तिथं मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे खूप छान असं आहे. आणि टिपिकल मुंबई सारखंच वातावरण आहे, थोडंसं हेच आहे. पण मुंबई म्हणल्यावर सेफ्टीचा काही इश्यू येत नाही. हा, शहरामध्ये थोडीशी भीती वाटते आपल्याला, खरं सांगायचं तर. जसं आता आपल्याला जेव्हा आम्ही रेल्वेने जिथे जातो, म्हणजे दुसऱ्या दिवशी ते सांगेल आम्ही की आसवानला ज्या ट्रेननी आम्ही जातो ना, तर तेव्हा आपल्याला ते रेल्वे स्टेशन ते बघितलं तरी भीती वाटते जरा, की अरे बापरे हे काय. कारण गरिबी, मी म्हटलं तसं, एक तर पराकोटीची श्रीमंती आहे, नाही तर पराकोटीची गरिबी आहे. त्यामुळे थोडी आपल्याला टुरिस्टला काही हे नाही. हुक्का तिथे म्हणजे अगदी आपल्याकडे कशी चहाची दुकानं असतात ना, तशी तिथे हुक्का पार्लर अगदी नाही म्हणता येणार, पण खूप आपले पुरुष तिथं मस्त हुक्का ओढत बसेल असतात आणि चहा पित तिथं. त्यामुळे आपल्याकडे कसं अमृत तुलले तसे तिथं हुक्का आणि चहा असं तिथे फेवरेट पास टाइम लोकांचा. पण ते त्यामुळे ते कधी कधी थोडं भीती, पण टुरिस्ट करता इट इज सेफ. मला काही वाटत नाही की टुरिस्ट करता काही प्रॉब्लेम असेल. तुम्ही म्हणलं तसं की टुरिस्टने आपापल्या याच्यात राहायचं, उगाच फार इकडे भटकायचं नाही ऑन देअर ओन.
म्हणजे मग काही प्रॉब्लेम येत नाही. राईट. ओल्ड सिटी टूर जी असते ना, ती वॉकिंग टूर असते, ती पण एकदम छान आहे. जुनी त्यांची ज्या मशिदी आहेत किंवा तो मशिदीचा आसपासचा परिसर आहे, म्हणजे टू फील दॅट सिटी. आम्ही लोकांना सांगतो की पाठीला सायक लावा आणि चालत हिंडा, त्याच्याशिवाय ते शहर काय आहे हे आपल्याला कळत नाही. तर खूप वेगळा भाग आहे तो आणि वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार लोक तिथे असतात किंवा तिथल्या लोकल स्पेशालिटीज, लोकल काय खातात, लोक कशी राहतात, लोकांचं तेव्हाचा काय इतिहास असेल हे आपल्याला थोडंसं समजतं. तर ती आम्ही ओल्ड सिटी टूरही आम्ही चालत लोकांना घडवतो. फक्त नियम तो एकच आहे की आपण आपल्या ग्रुपमध्ये आपल्या गाईड बरोबर राहा, बाकी तसं काही प्रॉब्लेम नाही. बाकी सिटी टूर, ओल्ड सिटी टूर करणं गरजेचं आहे, कारण आपण एवढी जुनी संस्कृती बघायला चाललोय आणि आपण एका मॉडर्न हॉटेलमध्ये राहतोय. येस. तर त्याचा फील येण्याकरता ते गरजेचं. फक्त तुम्ही म्हणलं तसं लोकांनी गाईडला फॉलो करायचं, इकडे तिकडे उगाच ऑन देअर ओन भटकू नये. खूपच छान होतं, चांगलं होतं. म्हणजे आपल्या सोमवार पेठेतनं आम्ही जेव्हा हेरिटेज वॉक करतो ना, तशी आम्ही ती पण तिथे, आणि इट इज अ मस्ट. त्याच्याशिवाय तुम्हाला ते लक्षात नाही येणार की इकडे ही लक्झरी पण आहेच आहे, हे पण आहे, म्हणजे पिरॅमिड्स आहेत, स्प्रिंग्स आहे, ते सगळं आहे. पण ती लोक आजची त्यांची काय स्थिती आहे, कशी आहे, तर ते बघण्याकरता नक्कीच ती सिटी टूर करायची असते. ग्रेट ग्रेट. हा झाला कायरोचा विषय, ज्यात तुम्ही म्हणला ते सिटी टूर आहे, ओल्ड कायरो म्युझियम बघण्यासारखं आहे, पिरॅमिड कॉम्प्लेक्स जो आहे तो सगळा खूप बघण्यासारखा आहे. फिरायला पण तिथे बिग्गीज आहेत, म्हणजे ज्यांना चालता येत नाही त्यांना थोडंफार तिथं प्राइस असेल काहीतरी, पण तरी लोक आरामसे ते फिरू शकतात. आता कायरोच्या आसपास अजून काय बघा, म्हणजे एवढंच झालं कायरो? नाही, हा म्हणजे 1.5 डे कैरोला पाहिजे, आणि अलेक्झांड्रिया म्हणजे त्याच्या उत्तरेला, कैरोच्या उत्तरेला साधारण 2 ते 2.5 तासाचा ड्राईव्ह आहे. रस्ते खूप छान आहेत, आणि एकदा हायवेला लागलं की काहीच प्रॉब्लेम नाही, असे मस्त हायवेज आहेत. आणि भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरती हे अलेक्झांड्रिया, म्हणजे अलेक्झांड्रिया तुम्ही पोचलात की पूर्ण म्हणजे एक एन्शियंट युरोप किंवा रोमन आपण युरोप जे आपण म्हणजे तसंच सगळं, की तिथे तो राजवाडा तिथला आहे. त्याच्यानंतर इतर ज्या गोष्टी म्हणजे आत्ताचं ते एकदम बकाल आहे तो जो भाग आहे, पण तिथे आता ते उत्खनन करतायत. आणि म्हणजे इजिप्शॉलिस्ट म्हणजे इजिप्शॉलिस्ट म्हणजे जसं आपल्याकडे आर्किओलॉजिस्ट असतात, तसे इजिप्त हा विषय आहे लोकांचा. इजिप्त म्हणजे त्याच्यात एवढा खजिना आहे की कॅटेकॉम त्याला म्हणतात. तो मला पण अर्थ पहिल्या वेळेस म्हटलं काय कॅटेकॉम काय, पण तो इतका जबरदस्त आहे, इतका छान आहे, आणि इतका छान ठेवलाय समुद्र किनाऱ्यावरती असून, आणि समोर युरोप आहे. म्हणजे मग त्यांच्या त्या सगळ्या जुन्या स्टोरीज, त्या सगळ्या जे गाईड सांगत असतात ते एकदम मजेशीर आहेत. म्हणजे की नाव पण अलेक्झांडर आहे, अलेक्झांडरवरून ठेवलेलं आहे. हो, म्हणून तुम्ही म्हणलं ते रोमन इन्फ्लुएन्स जो आहे तिथला. आणि प्रत्येक मॉन्युमेंटमध्ये तिथे तुम्हाला जाणवतं की अरे यार, हे तर युरोपशीच कनेक्टेड होतं. हे युरोपचं तुम्ही काइंड ऑफ आक्रमण म्हणा किंवा त्या काही झालं असेल त्याच्याप्रमाणे, तर ते एकदम वेगळं सगळं आहे. म्हणजे काय म्हणतो आपण, सगळा परिसर गेला की वेगळाच फील येतो सगळा. इटलीमध्ये किंवा युरोपमधल्याच कुठल्या तरी देशात आहात तुम्ही, कारण पलीकडे युरोप आहे, म्हणजे तेव्हा त्यांचा सगळ्यांचा इन्फ्लुएन्स त्याच्यावरती होता. ती क्लिओपात्राच्या स्टोरीज सगळ्या त्या अलेक्झांडर सगळं त्याच्याशी रिलेटेड आहेत. आणि भरपूर म्हणजे ज्याला आवडतं इतिहास आवडतो, तर त्याच्याकरता त्याच्यात खूप गोष्टी आहेत. ऍट द सेम टाइम तिथे मोठं हे आहे ग्रंथालय आपलं, म्हणजे तर त्याच्यामध्ये आता ते पूर्वी पण होतं, ते छोटं होतं, ते आता त्यांनी खूप मोठं केलंय. की नवीन इजिप्त घडवताना शेवट अभ्यासही लोकांनी करायला पाहिजे चांगल्या पद्धती, आणि तिथं शेकडो हजारो लोक तिथे बसून अभ्यास करतायत आज. आणि सगळा नवीन इजिप्त त्यांना जो घडवायचा आहे, मॉडर्न इजिप्त, त्याचा तिथे सगळ्या युनिव्हर्सिटीज आणि ते सगळ्या त्या गोष्टी तिथे, लायब्ररीज तो कॉम्प्लेक्स आहे तिथे केलाय मला वाटतं. कारण तिथे पूर्वी प्राचीन एक खूप मोठी लायब्ररी होती असं काहीतरी सांगतात. फूड सगळ्यात महत्वाचं, कारण एवढं समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळं फिश वगैरे सगळे भन्नाट मिळतात. शाकाहारी लोकांसाठी थोडं हे आहे, पण मांसाहारींसाठी तर अगदी परत जन्नत आहे सगळी. आणि विशेषतः रेस्टॉरंट सगळी छान आहेत आणि मस्त आहे. अलेक्झांड्रियाची 1 डे टूर इज अ मस्ट. म्हणजे हे इजिप्तच्या एकदम उत्तरेला पडतं. उत्तरेला त्यावेळेस थोडं युरोपियन इन्फ्लुएन्स. आणि पश्चिमेला सुएझ आहे. सुएझला ऍक्च्युली काय आता
ते भूमध्य समुद्र आणि रेड सी यांना तो जोडणारा सुएझ आहे. तर ते पण खूप लोकांना अट्रॅक्शन आहे. पण तिथे जाऊन म्हणजे सुएझ बघितला असं म्हणजे तिथं काही वेगळं ऍक्टिव्हिटी किंवा आपल्याला करण्यासारखं काही सुएझ कॅनलचे फायदे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेतच, काही प्रश्नच नाही. पण तिथे आपल्याला जाऊन काही तसा फायदा होत नाही. तसंच या किनाऱ्यावरती म्हणजे पूर्वेच्या किनाऱ्यावरती हुरगाडा म्हणून पण एक डेस्टिनेशन आहे चांगलं. तर ते पण एकदम छान आहे. राईट ऑन सी बीच रिसॉर्ट्स वगैरे आहेत. पण आपले जे पर्यटक आहे भारतीय पर्यटक आणि त्यांची जी रिक्वायरमेंट आहे, इजिप्त म्हटलं की मेनली या सगळ्या गोष्टी आहेत. सो काही लोक जातात त्या हुरगाडाला, पण नाही गेलं तरी ठीक आहे. म्हणजे दॅट इज टिपिकल सी बीच डेस्टिनेशन आहे हुरगाडा म्हणून. आणि म्हणतो युरोपियन लोकांना जास्त अट्रॅक्टिव्ह आहे, जवळ आहे त्यांच्याकडनं आणि त्यांना ऊन हवंच असतं. हा बस तेवढ्याकरताच ते हुरगाडा आहे. अदरवाईज काही इतकं म्हणजे भारी ते आहे तर छान. म्हणजे सुएझला पण एक अट्रॅक्शन म्हणून आहे की बाबा हे दोन समुद्रांना जोडणारा आहे, इतिहास त्याचा सगळा मोठा आहे. परंतु म्हणजे तिथं जाऊन म्हणजे वेगळं काही फार मोठं बघायला होत. राईट. आता कायरो मध्ये आपण एक दिवस कायरो मध्ये फिरलो, तो बाजार केला, ओल्ड कायरो केलं आणि पिरामिड्स वगैरे झाले, वन डे अलेक्झांड्रिया झाली. आता कायरोच्या बाहेर एवढा मोठा इतिहास आहे म्हटलं, अजून बाहेर बरीच शहरं असणार. पण हा देश एवढा मोठा आहे, उत्तर दक्षिण पसरणारा, तर हा एवढा देश कव्हर कसा करतो आपण, की काय कसं बघता येतं सगळं आपल्याला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना हा देश किंवा हे जे आहे त्याची जीवनदायिनी ज्याला ती नदी इज नाईल, ती वरनं अशी तिकडे जाते त्या समुद्राकडे. म्हणजे नॉर्मली आपल्याला उत्तर ते दक्षिण असतात, ही दक्षिणेकडनं उत्तरेकडे वाहणारी ही नाईल नदी आहे. पहिल्यापासूनच सगळी संस्कृती आपल्याकडे जसं आहे तसंच नदीच्या काठालाच सगळे संस्कृती म्हणजे मानवाने तिथे इनहॅबिटेंट होते ते आणि ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता ती नाईल नदी खूप मोठी आहे, तिचं पात्र खूप मोठं आहे. तर त्याच्याकरता खूप छान आपल्याला अशी सोय आहे की पूर्ण त्या नदीतूनच म्हणजे 5 स्टार लक्झरी क्रुझेस चालतात. अच्छा. येस, नदीतनं क्रूज जाते. येस. आणि त्याच्यातच राहायचं आपण 2 रात्र 3 रात्र 4 रात्र 3 रात्र इज सफिशियंट अँड गुड टूर. म्हणजे आपलं पहिल्या दिवशी आपण कैरोला पोहोचलो की कैरो एक साईट सीइंग झालं, अलेक्झांड्रिया झालं की थर्ड डे नाईट ट्रेन तुम्ही घ्यायची. अच्छा. आणि त्या ट्रेन त्या ज्या लोकली ज्या चालतात त्यांच्या आपल्या या टुरिस्ट ट्रेन ज्या प्रायव्हेट असतात, म्हणजे आता आपण तशा बघतो या तेजस, वंदे भारत अशा तिथं ऑलरेडी चालूच असतात की ज्या फक्त टुरिस्ट करता असतात. आपण कम्फर्टेबल आहेत. आपण ज्याला सेकंड एसी म्हणतो आपल्याकडचा 2 टायर एसी, तशाच सगळ्या त्या टूर असतात, ट्रेन असतात. आणि त्या ट्रेनमध्ये तुम्हाला म्हणजे आपला माणूस तिथे सोडतो आणि विथ पॅक्ड आम्ही अगदी छान पॅक्ड डिनर वगैरे पण देतो. आणि त्या ट्रेनमधनं आपण नाईट जर्नी करायची आणि अस्वान जो आहे अस्वानपर्यंत ती नाईट ट्रेन आहे, ती पुढे याला लक्सरला पण जाते. पण हे जे क्रूज सुटतात ते अस्वान पासून. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही अस्वानला पोहोचता आणि अस्वानमधून मग 3 रात्र 4 दिवसाची ही क्रूज घ्यायची सगळी पुढे जाणारी आहे. ओके. ओव्हरनाईट ट्रेनली अस्वानला येऊन मग अस्वानने पुढे क्रूज 3 नाईटचं मिनिमम क्रूज करायला पाहिजे. राईट. असतेच तशीच शक्यतो घ्यावी. म्हणजे ते सगळं आपण बघत आपण याच्यापर्यंत जाऊ शकतो. ओके. मग क्रूज मध्ये काय काय कव्हर करतात ते? नॉर्मली लक्झरी क्रूज असतात, साधारण 70 ते 100 रूम्स असतात त्याच्यामध्ये. फूड इथे तर इतर ठिकाणी तुम्हाला इंडियन फूड मिळतं म्हणजे, पण इथे आपल्याला थोडं ग्रुप असेल तर जास्त कम्फर्टेबल ते अजून आपल्याला की जसं आम्ही ग्रुप असेल तर सांगतो त्यांना की बाबा आमचे इंडियन आहेत. व्हेजिटेरियन म्हणजे काय, तर नो चिकन, नो मीट, नो एग म्हणजे व्हेजिटेरियन, हे त्यांना थोडं समजून सांगायला लागतं. तेव्हा मग आपला ग्रुप असेल 40-50 लोकांचा चांगला मोठा ग्रुप असेल तर ते आता इंडियन शेफही ठेवतात. पण थोडंसं तुम्ही तिथे इंडियन फूड मिस करू शकता. पण दणदणीत बुफे असतो. 3 रात्रींपैकी 2 रात्री तिथे छान त्यांचे गाण्याचे आणि म्युझिकचे शोज वगैरे ते सगळं असतं. आणि एकदम भन्नाट एक्सपिरियन्स आहे. म्हणजे नाईल नदीतली लक्झरियस 5 स्टार क्रूज आणि त्याच्या बाजूला ते सगळ्यात महत्वाचं की जी संस्कृती आपण जी बघत जाणार आहोत तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे क्रूजमध्ये की आपल्याला साईडला बोटीत बसून दिसतं ते, आपण बोटीतनं बाहेर जाऊ शकतो. आपण सगळं ते जसं सांगितलं तसं अस्वानला तुम्ही उतरलात की तिथे परत गाडी येते त्यांची पिकअपला. मग तिथे एक डॅम बांधलेला आहे, अस्वान डॅम त्याला म्हणतात. तो फेमस डॅम आहे.
मला वाटतं 60 साली किंवा 65 साली बांधलेला. ओके. त्या सगळं फ्लड कंट्रोल किंवा ह्या सगळ्या पाण्याचं कंट्रोल त्या तिथूनच होतं. ओके. कारण उद्या वरनं काही जास्त पाणी आलं किंवा कमी झालं तरी प्रॉब्लेम होईल त्याच्या. आणि तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट म्हणजे Correct. त्याच्या दृष्टीने खूप मोठा तो डॅम आहे, अस्वान डॅम. Right. तिथे तिथे जाऊन यायचं. त्याच्यानंतर अजून काही ज्या ज्या क्वेरीज आहेत, खाणी त्या क्वेरीज व्हॉट यू कॉल, तर तिथे जो दगड किंवा हे सगळं वापरलं ते सगळं आपल्याला दाखवतात. आणि मग आपण ऍक्च्युअली त्या क्रूजमध्ये चेक इन करतो. तर त्या नदीच्या काठारच लागलेल्या असतात. आपण आत बाहेर जेव्हा क्रूज थांबते, पण क्रूजचं टायमिंग म्हणजे ते जे देतील ते टाइम फायनल असतं. म्हणजे ते यू कॅनॉट म्हणजे गेले की गेलं, नाही तर असं होत नाही. पण यू विल हॅव टू फॉलो द टायमिंग स्ट्रिक्टली. करेक्ट. मला वाटतं फॉरेन कंट्रीमध्ये कुठेही आहे की टायमिंग स्ट्रिक्ट. आपल्या टुरिस्टना जरा त्रास होतो पहिले, पण ते टायमिंग फॉलो करणं गरजेचं आहे. राईट. त्या दिवशी आपण तिथे आत क्रूजला चेक इन केलं की जरा, कारण ऑलरेडी प्रवास वगैरे झालेला असतो, हे साईट सीइंग करून आपण येतो. आराम करायचा 1-2 तास. जेवण झालं की तिथे आपण ज्यांना निग्रो म्हणतो किंवा ती जी मूळ तिथली जमात, कारण हे वंशाचं पण वेगळं वेगळं आहे. किंवा आता जे मुस्लिम झालाय तो देश, पण हे जे आधीचे जे लोक होते तर त्यांचं सगळा तो एक छान एक बोटीनी जायचं असतं आणि तिथे त्यांचे ते जुनं त्यांचं गाव, आपण ज्यांना निग्रो म्हणतो, त्या लोकांचं ते गाव आहे. कारण साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका खंडात आहे हा देश. तर ती जी लोक आहेत तर त्यांचं ते जुनं गाव बघायचं, ती खूप छान टूर असते. म्हणजे मी तर माझ्या सगळ्या पर्यटकांना ती दाखवतोच. आणि मग तिथे कसं त्यांचं, आणि ते जेव्हा आपण पुढे जेव्हा हे सगळं बघत असतो तर तेव्हा आपण ते कोरिलेट करू शकतो ते थोडंसं. कारण ते आत्ताची जी लोकं तिथे आहेत ती राहणारी आणि त्याच्याही आधीची, असं ते आपल्याला नंतर कंपॅरिझन करायला हे होत असतं. ते आदिम जमाती वगैरे ज्या असतील. राईट. आता क्रूज मध्ये आपण असं पुढे निघाल्यावर उरलेले 2-3 दिवस नॉर्मल स्पीडनी ती छान क्रूज चालू असते. ओके. सगळ्यात एक चांगली साईट म्हणजे अबू सिम्बल म्हणून ते आहे. रॉक कट, अगदी एका मोठ्या खडकात कट केलेलं त्यांचा जो राजा होता आणि त्याचे राणी, त्याचं ते शिल्प आहे. खूप मोठं शिल्प, म्हणजे ऍक्च्युली डोंगरच कट केलं असं म्हणू शकतो. इतकं मोठं भव्य दिव्य आहे ते. कसं केलं असेल काय, म्हणजे खूपच छान. ती एक वेगळीच 3 तासाची 4 तासाची टूर आहे साधारणपणे. तर ते अबू सिम्बल इज अ मस्ट विजिट प्लेस असंच आम्ही लोकांना सांगतो. थोडं थकलेले असतात लोक, पण त्याला काही पर्याय नाही त्या दिवशी. पहिल्या त्यात 3-4 गोष्टी आहेत. त्यात मगर जी पाण्यामध्ये राहते, आत्ता नाही आहेत त्या पाण्यामध्ये, पण तिथं की जे ते देऊळ आहे तिथं, त्याच्यात 70-80 त्यांना ते मम्मीज करायची बहुतेक टेक्नॉलॉजी माहिती झाली होती. त्याच्यामुळे त्या मगरींचं पण देऊळ आहे. ते खूप ह्यूज आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार एवढी मोठी मंदिरं त्यांनी कशी बांधली असतील, काय नक्की इतिहास असेल. आणि सगळ्यात महत्वाचं की ते नाश कसं पावलं असेल, म्हणजे नक्की काय झालं. म्हणजे कायम मला पण एक नेहमी प्रश्न हाच पडतो की हे पहिलं बांधलं कसं एवढं मोठंच्या मोठं. म्हणजे एवढं मोठं बांधायला, जसं आपण म्हणतो की हे सगळं उभं करायला तेव्हाच ते राजकीय स्थैर्य, एवढे पैसे पाहिजेत. म्हणजे तेही असणार यांच्याकडं, टेक्नॉलॉजी पण होतीच नक्कीच, आणि श्रद्धा पण असणार. कारण ते काय टेम्पल ऑफ हॉरस आणि अमुक तमुक काय त्यांची ती नावं आहे. आणि ते गाईड सगळी ती माहिती सांगतच असतो. पण त्या मगरीला ते देवता मानतात, तर त्याचं देऊळ आहे, त्याच्या मम्मीज आहेत तिथे. ते सगळं म्हणजे बघताना म्हणजे जबरदस्त ते वेळ आहे सगळं. म्हणजे कोम्बाबोला जे टेम्पल आहे ना, तर ते वेगळं आहे. कन्सेप्ट पण आपल्याला झेपत नाही अशी, पण का बनवलं असेल, बरोबर, नक्की काय तेव्हाची परिस्थिती असेल, हे मला कायम तिथे आश्चर्य वाटतं. तसंच आपण परत जर्नी करत करत पुढे जात असतो. इस्ना लॉक म्हणून जो प्रकार आहे, लॉक इज पाण्याची जिथे लेवल नदी वाहते ना, तर काही ठिकाणी नदीचे लेवल सगळी त्यांनी एक लेवल केलेली, पण काही ठिकाणी नाही करतायत तिथल्या अवेलेबल जॉग्राफी प्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे. तर तिथं जिथं लेवल डिफरन्स होतो, तर तिथे ते पाणी म्हणजे पहिली शिप जाते आणि मग ती परत ती पाण्याची लेवल खाली जाते आणि मग परत ती पुढे जाते. आणि हा
म्हणजे फिनोमिनच आहे एक प्रकार, की त्याच्या पाठीमागं सायन्स आहे, त्याच्या पाठीमागं फिजिक्स आहे आणि ती आपल्या सगळ्या लोकांच्या आपल्या सुविधेकरता कसं ते वापरलं जातं. ठीक आहे, तो पनामा कॅनॉलला खूप मोठ्या प्रमाणावर हे लॉक्स आहेत, पण इथं पण हा इस्ना लॉक ESNA पण आपल्याला बघता येतं. येस, सगळे ते कॉलच अच्छा. आपल्याला अनाउन्समेंट होत असते की तुम्ही या तिथे आणि ते बघा की आपल्याला आपण कसे चाललोय तिथे. अच्छा. जाणाऱ्या येणाऱ्या दोन्ही बोटी त्या पाण्याच्या चॅनलमधनं या एक प्रतल आपण ज्याला मराठीत म्हणतो ते पूर्ण पातळी वेगळ्या पातळीतनं परत ते चालायला लागतं. तर ते खूप छान आहे. तेव्हा तिथले जे स्थानिक लोक आहेत तर ते आपल्याला ओरडून ओरडून तिथे बेडशीट्स आणि हे सगळं आपल्याला दाखवून ते विकतात. म्हणजे तो एक मजेशीर प्रकार आहे, पण त्यांना गरज असते. ते येतात तिथे, पैसे तिथं असंच डील तसंच फायनल होतं. ते पिशवीत पैसे भरायचे, टाकायचे आणि ते वरनं वस्तू अशी टाकतात. चिटिंग नाही करत ते लोक, चांगली लोक असतात. पण एक ते भन्नाट प्रकार आहे तो. अजब मार्केट. येस म्हणजे आपण ते थायलंड बिलंडला इकडे की ते बोटीत मार्केट बघतो, ते आपलं समोरासमोर आपण आहे. पण हे मात्र त्यांना खूप प्रयत्न करावे लागतात आणि घेतात लोक, कौतुक म्हणून घेतात त्यांचं, असं काही हे नाही. वेगळ्या प्रकारचं शॉपिंग अशाने लोक घेतात. त्यामुळं हे परत नाईट जर्नी आपली चालू असते. रात्री धिंगाणा, नाच गाणी सगळं चालू असतं शिपवरती सगळं. परत दुसऱ्या दिवशी हे सकाळी लवकर उठायचं आणि परत आपण त्या बग्गीतून त्या एडफू म्हणून ठिकाण आहे तिथे आपल्याला जायचं असतं. ते सगळं पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असतं. वेल गायडेड टूर असतात त्या. परत एकदा फक्त ग्रुपनी राहायचं, कारण ते दॅट इज द की. कारण तुम्ही इकडं तिकडं जाऊ शकत नाही. टायमिंग, बरोबर, शिपचं टायमिंग त्यांनी ज्या टाइमला दिलंय त्या, कारण परत तेच आहे की तुमची एकट्या अशा शेकडो शिप चालू असतात. त्याच्यामुळे त्याला तो त्यांच्या जेट्टीला लागणार तेव्हा तुम्ही तिथे आलेले पाहिजेत. त्या बरोबर तेवढ्या वेळेत तुम्ही तिथं आलेलेच पाहिजेत. तुमच्या शिपमध्ये तुम्ही यायचंय, कारण अशा शेकडो शिप तिथे चालू असतात. मग आपण ते टेम्पल आहे तर ते खूप भव्य. परत एकदा सगळी मंदिरं ही भव्यच आहेत आणि आता त्यांनी ज्या पद्धतीने त्याच्यात सगळं लाईट्स आणि ह्याची सगळ्याची अरेंजमेंट केली तर ते सगळं बघण्यासारखं आहे. त्यांचे ते देव होते, त्यांची ही जी जुनी संस्कृती, नदीच्या काठची सगळी जी संस्कृती आहे त्यांचं, आता हे सगळं बघताना हे मोठे मोठे ते पुतळे आहेत, त्याचे काय अर्थ असतील तो गाईड सांगत असतो आपल्याला माहिती. आपल्याला ते संस्कृत आपण थोडं आधी वाचून गेलं ना तर आपल्याला छान लक्षात तरी येतं की नक्की काय. आम्ही पण पर्यटकांना सगळी माहिती इंग्लिशमध्ये आधी लिहून द्यायचा प्रयत्न करतो. प्रिंटआउट्स देतो, म्हणजे लिहून म्हणजे प्रिंटआउट देतो. कारण काय होतं, शेवट ते गाईडचं इंग्लिश आपल्याला एवढं जमत नाही. पण काय असेल हे देऊळ एवढं मोठं, काय यांनी बांधलं असेल, नक्की काय याच्या पाठीमागं स्टोरी काय असेल. म्हणजे ते एडफू टेम्पल, कर्नाक टेम्पल अजून एक आहे. कर्नाक टेम्पल पण असंच आहे, भव्य दिव्य. त्या ह्याच्यामध्ये आपण पुढे गेलो की लक्सरच्या जवळ ही दोन टेम्पल. आपण हळूहळू लक्सरकडे जायला लागलोय. आसवान टू लक्सर आपली ही क्रूज असते. व्हॅली ऑफ हे किंग्स. ती म्हणजे जो राजा जितका मोठा आहे तेवढं त्या डेड बॉडी नाही, मम्मी खाली. कारण त्यांना हे मम्मी फार आवडता विषय होता. ते का कसं त्याच्यावरती खूप काय असं आहेत, आपण त्याच्या खोलात नको जायला. पण की त्याच्या खाली तेवढं मोठ्या प्रमाणात सोनं नाणं सगळं, त्याची इस्टेटच थोडक्यात आपण म्हणू शकतो की त्या मम्मीज बरोबर तिथे गाडून ठेवलेली. आणि हे एका आर्किओलॉजिस्टला सापडलं काही वर्षापूर्वी. आणि मग ते खूपच जबरदस्त कॉन्झर्वेशन की बापरे, म्हणजे तुम्ही इमॅजिनच नाही करू शकणार असं. आणि आम्ही तर म्हणजे लोकांना सांगतो की हे बघा आहे. आणि थोडे पायपीट होते तरी त्यांनी आता बॅटरी ऑपरेटेड गाड्या आणि अमुक तमुक सगळ्या सुविधा आहेत, तरी ते पेशन्स ठेवून सगळं बघायचं आहे. आणि म्हणजे ज्याला आवड नाहीये ना अशी आर्किओलॉजीची, त्याला सुद्धा ते आवडायला लागेल की काय असेल ही संस्कृती, काय एवढे. तिथेच त्या व्हॅली ऑफ ह्याला पण किंग्सला हॉट एअर बलून आणि ते सगळं थोडं महाग प्रकार आहे, पण काही लोक करू शकतात ते इव्हन. तर त्याचं पण खूप छान आहे. म्हणजे लक्सरला येईपर्यंत, लक्सरीच आपण म्हणू शकतो कल्चरल कॅपिटलच. तर अशी सगळी म्हणजे ही नदीच्या काठची जी संस्कृती आहे ना, इथं एवढी भव्य दिव्य देवळं बांधलेली आहेत त्यांनी. का बांधली? तुम्ही जी म्हणलात देवळं, ही सगळी ही गावं आहेत सगळी, आसवान असो किंवा आपलं क्रोकोडाईल टेम्पल, कोंबो, पण सगळं कर्नाक, त्या क्रूजनी प्रवास करता करता फक्त उतरतो,
दिवसा बघतो आणि तिन्ही रात्री दिवस. झोपायला Yes, yes. परत क्रूजवर येतो आपण. Yes, Right. yes, असंच. आणि हे करत करत प्रवास करत करत आपण चौथ्या दिवशी एंड इज ॲट 3 नाईट 4 डेज करून आपण शेवटी लक्झरला येतो. चौथ्या दिवशी लक्सरला ही व्हॅली ऑफ किंग्स बघायची आणि जे शिपमधनं बाहेर पडायचं. लक्झरला बाहेर पडायचं. Yes, Okay. पण नॉर्मली आम्ही तेव्हा ते सांगतो की लक्सरला या, एक दिवस रिलॅक्स व्हा, मस्त हॉटेल घ्यायचं, छान राहायचं, इज द बेस्ट. आणि लक्सरला हॉटेल्स वगैरे एकदम छान आहेत. अच्छा. परत एकदा तसंच आहे, पण लक्सर स्टील एक 1 नाईट स्टे. कारण काय होतं, ह्या क्रूज मधनं रोज हे पहाटे उठा किंवा हे सगळं तशी धावपळ चालूच असते. बरोबर. सो थोडं रिलॅक्स व्हायच्या हिशोबाने एक नाईट आम्ही लक्सरला लोकांना सांगतो की लक्सरला राहा. आणि हे सगळं 3 रात्र 4 दिवसाचं क्रूज हा एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. त्याच्यात तुमचं सगळं इजिप्तमधलं मेन जे साईट सीइंग आहेत किंवा जे बघण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्यांची जी जुनी संस्कृती आहे आणि त्यांनी ते कसं ते तिथं काय काय करून ठेवलेलं आहे, जे इतकं मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य जे आहे, तर ते नक्कीच बघताना एक संस्मरणीय आपला तो सगळा प्रवास असतो. आपण सुरू केलं कायरोतनं, मग अस्वान, मग क्रूजने खाली 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 येत लक्झरला आपली टूर. यामध्ये आपण जे मेन स्पॉट्स आहेत इजिप्तचे, जे मस्ट सी आपण म्हणतो, ते सगळे क्रूज मधनं आणि या टोटल आयटनरी मधनं सगळे कव्हर अप. शिवाय तुम्ही ते अलेक्झांड्रिया म्हणलात, ते आहे अलेक्झांड्रिया. करेक्ट. येस. आणि तुम्ही ते हुरगाडा म्हणलात. अलेक्झांड्रिया नॉर्थचा, हुरगाडा इकडं ईस्टला. करेक्ट. सुएझला पण काही लोक जातात कौतुकाने. ओके ओके ओके. आणि हे सगळं 3 रात्राची क्रूज. करेक्ट करेक्ट. या याच्यामध्ये बऱ्यापैकी इजिप्तची हे क्रूज अगदी शांतपणे आणि छान कव्हर होते. फूडचा काय म्हणजे आता आपल्या भारतीय पर्यटकांना इंडियन फूड कितपत अवेलेबल आहे, खासकर क्रूजवर किंवा या 4-5 गावांमध्ये? आपण हॉटेल्स काय घेतोय ना त्याच्यावरती थोडं फूडचं अवलंबून आहे. पण 4 स्टार हॉटेल, 5 स्टार हॉटेल आम्ही सजेस्ट करतो पर्यटकांना की जिथं ब्रेकफास्ट आपला नेहमीप्रमाणे कॉन्टिनेंटल असतो. हॉटेल्स अजून इंडियन फूड नाही सर्व करत तिथे, कारण जगातले सगळे पर्यटक येत असतात तिथे. इंडियन रेस्टॉरंट्स भरपूर आहेत आणि आम्ही तीच सजेस्ट करतो. म्हणजे त्याच्याशिवाय कुठं, कारण इजिप्शियन फूड आपल्याला नाही जमत. ते त्यांचं नॉनव्हेज आणि आपलं नॉनव्हेज खूप वेगळं पडतं. त्यामुळं इंडियन रेस्टॉरंट सगळीकडे कायरो आणि तिकडे आहेत. क्रूजवर म्हणाला तर थोडं, जर का आपला ग्रुप मोठा असेल तर ते इंडियन शेफ अरेंज करतात. 5, 10, 15 पर्यंत असेल तर त्यांना ते नाहीये करत. पण नॉर्मली आता भारतीय पर्यटक सगळीकडे असतात, त्यामुळे एक तरी शेफ असतो, त्याच्यामुळे थोडीशी त्याला आयडिया असते. करेक्ट. म्हणजे आम्ही नेहमी तिथे तर आम्ही नॉनव्हेज म्हणजे असं तिथे चालत नाही सांगून, तर नो मीट, नो चिकन, नो एग, म्हणजे व्हेजिटेरियन म्हणजे व्हेज असं तिथं आपल्याला तिथं शेफला सांगावं लागतं, कारण छोटा ग्रुप असेल तर. पण इंडियन कुक असेल तर मग काही एवढा प्रॉब्लेम होत नाही. पण तुम्ही पोळी पुरी क्रूजवरती मिस करता, पण फूड एवढं फॅन्टॅस्टिक असतं की इतकं काही प्रॉब्लेम होत नाही. ब्रेड वगैरे असतो, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम होत नाही. फूड इज गुड. काही फूड करता आडेल अशी काही या टूरमध्ये शक्यता नाही. आता म्हटलं भारतीय पर्यटक पण आता फूड करता एवढे थोडे एक्सपेरिमेंट करायला तयार असतात आजकाल. आणि लोक तिथलं व्हेज फूड चांगलं मिळतं असं मला वाटत नाही. फार काही नाही, आपल्याला नाही जमत. नाही, आपल्या करता नाही येत. त्यांचं सगळं संस्कृती वेगळी आहे. तिथे शॉपिंगला किंवा त्यांची हे सेंट्स किंवा या सगळ्या गोष्टी खूप छान. मी तर एक मुद्द्याकडे येणार होतो की शॉपिंग कुठे करतं, कायरो, लक्झर का क्रूजवर ते येतात लोक विकायला? ते जनरल कॉटन, इजिप्शियन कॉटन खूप छान, किंवा सुवनियर्स असं ह्याच्या पलीकडे काही असं एवढं नाही. सेंट्स खूप फेमस आहेत तिथली, पण ती कॉस्टली आहेत पण जबरदस्त असतात. अशा शॉपिंगला मेनली कॉटन आणि सुवनियर्स आणि सेंट्स या 3 गोष्टी इजिप्तच्या एकदम छान आहेत. म्हणजे नक्की तुम्ही त्या घेऊ शकता. ग्रेट. आता एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे सगळं बघायला किती 7 ते 8 दिवस टोटल पाहिजेत? 7 नाईट्स तरी आयटनरी पाहिजे, आयडियली पाहिजे. 6 रात्री थोडी धावपळ होईल, 7 रात्र 8 दिवस इज गुड टाइम, शांतपणे बघता येतं. तर ह्याला बेस्ट सीझन काय असतो, म्हणजे कधी प्रवास करावा आणि कधी करू नये? थंडी पाहिजे, कारण शेवट हे कसं आहे की आफ्रिकेचा हा पार्ट आहे, वाळवंट. त्यामुळे तेव्हा तिथे जेव्हा थंडी असते, म्हणजे आता चालू झाली नोव्हेंबर पासून ते पुढे एप्रिल पर्यंत, हाच बेस्ट पिरियड आहे. जाणारे लोक जातात सुद्धा, पण दॅट इज नॉट दॅट एन्जॉयेबल. कारण थंडी असणं कधीही चांगलं, थंडीत जरा जास्तच थंडी असते, पण तोच बेस्ट पिरियड आहे. नाहीतर ड्राय ॲटमॉस्फिअर असतं, त्याच्यामुळं शक्यतो नका करू. पण पर्यटक जात असतात आजकाल. काय तर पर्यटकांना सीझनचं काही एवढं राहिलेलं नाही, सुट्टे मिळाले की लोक. मला वाटतं विजा सोपा आहे म्हणल्यावर
एक आठवड्याभरात सुद्धा प्लॅन करून माणसाला अगदी, अगदी. जाता येत असा होईल. येस येस एकदम Great, सोपा great, विसा great. काय. मनीषजी, एक महत्वाचा प्रश्न म्हणजे यांच्याकडे चलन काय, म्हणजे जसं आपल्याकडे रुपया आहे किंवा अमेरिकेत डॉलर आहे, तसं यांच्याकडे, आणि ते आपल्याकडे मिळतं का किंवा डॉलर घेऊन जायचे काय? नाही मिळतं, पण त्याच्यापेक्षा इजिप्शियन पाऊंड म्हणजे साधारण एक 5-5.5 रुपयाच्या आसपास त्याची व्हॅल्यू आहे. बर. म्हणजे एक 5 रुपये म्हणजे 1 पाऊंड, इजिप्शियन पाऊंड असं आपण एक मोठी हे पकडू. बर. पण तिथे USD घेऊन जाणं पर्यटकांनी, आपण बिईंग इंटरनॅशनल टुरिस्ट आपण ते घेऊन जायचे. जर का तुम्ही काही म्हणजे सगळ्या तुमच्या एंट्री फीज हे ते सगळं वेल अरेंज असेल तर ते इन्क्लुडेड असतं. त्याच्यामुळं खूप असं की पैशाचं हे काही प्रॉब्लेम होत नाही. ओके. पण थोडेसे लागतात म्हणून ओके. बरोबर USD ठेवा आणि तिथे लोकल मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला पैसे बदलून मिळतात. अच्छा, काही ओके. फार काही प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम येत नाही. डॉलर नाही. आता युनिव्हर्सल USD झालेलं आहे. चालतं. सगळीकडे US घेतात. डॉलरच घेऊन जायचे आम्ही लोकांना सांगतो. ग्रेट ग्रेट. तर मनीषजी, थँक्यू व्हेरी मच. इजिप्तबद्दल फार छान तुम्ही माहिती दिलीत. आणि मंडळी, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटतोय आम्हाला नक्की सांगा. आमचे खाली ईमेल आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसतीलच आलेले. आणि तुम्हाला काय नवीन आमच्याकडनं हवं आहे, नवीन कुठला विषय हवा असेल तर जरूर सांगा आम्हाला. आम्ही तुमच्या मेसेजेसची आणि ईमेलची नक्की वाट बघू. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आमचा हा पॉडकास्ट किंवा आमचा हा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आम्हाला अजून नवनवीन विषय तुम्हाला आणायला जास्त उभारी मिळेल. धन्यवाद मनीषजी, धन्यवाद. येस, थँक्यू.